आंदोलनाच्या मैदानावर उत्साहाचा खेळ. मराठा आंदोलक करताहेत योगा, खेळ आणि रील्स. तरीही आरक्षणाच्या लढ्यात ठाम. अहिल्यानगर मराठा आरक्षणासाठी मुंबईत सुरू असलेल्या शांततापूर्ण आंदोलनाने आता केवळ हक्काचा लढा न राहता सामाजिक एकजूट आणि सांस्कृतिक ओळखीचं प्रतीक बनवण्यास सुरुवात केली आहे. आंदोलनाच्या ठिकाणी केवळ घोषणाबाजी न करता आंदोलनकर्ते आपला वेळ शारीरिक, मानसिक आणि सामाजिक विकासासाठी उपयोगात आणत आहेत. मुंबईच्या विविध ठिकाणी चालू असलेल्या या आंदोलनामध्ये विशेषतः आझाद मैदान, सायन, मुलुंड आणि दादर परिसरात आंदोलनकर्ते सकाळी व्यायाम करताना, योगासने करताना आणि कवायती करताना दिसत आहेत. काही जण गटागटांनी मिळून पारंपरिक खेळाचा आनंद घेत आहेत. यात कबड्डी, खो-खो, लंगडी, कुस्ती, क्रिकेट, आंधळी कोशिंबीर यासारख्या खेळांचा समावेश आहे. हे खेळ आंदोलनकर्त्यांसाठी केवळ विरंगुळा नाहीत, तर मानसिक तणाव दूर करण्याचं आणि एकमेकांशी सुसंवाद साधण्याचं माध्यम ठरत आहे. या खेळातून एक प्रकारची ऊर्जाही मिळत असून जिंकायचंच आहे या भावनेला अजूनच बळकटी मिळत आहे. या आंदोलनात मुंबईकर नागरिक देखील मोठ्या प्रमाणात मदतीसाठी पुढे येत आहेत. अनेकांनी आंदोलनकर्त्यांसाठी मोबाईल चार्जिंग पॉइंट्स, पाण्याच्या बाटल्या, चहा, नाश्ता आणि इतर सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. आंदोलकांना सतत आपल्या कुटुंबियांशी संपर्कात राहता यावा यासाठी मोबाईल चार्जिंगची व्यवस्था खूप उपयुक्त ठरत आहे. आंदोलनकर्त्यांनी या काळात काही गमतीशीर आणि आशयपूर्ण रील्स तयार करून सोशल मीडियावर पोस्ट करायला सुरुवात केली आहे. या रील्समध्ये आंदोलनाचा वेगळा पण सकारात्मक चेहरा दाखवण्यात येतो आहे. काही ठिकाणी पारंपरिक गाण्यांवर नाच, काही ठिकाणी हास्य विनोदी अभिनय, तर काही ठिकाणी विचार प्रवर्तक संदेश असलेले व्हिडिओ सध्या इंस्टाग्राम, फेसबुक आणि व्हॉट्सॲपवर व्हायरल होत आहेत. अनेक आंदोलक सांगतात की हे आंदोलन केवळ सरकारविरुद्ध लढा देण्यासाठी नाही, तर मराठा समाजाच्या संघटन बळाचं आणि संस्कृतीचं दर्शन घडवण्यासाठी देखील आहे. एकीकडे मागण्यांवर ठामपणे ठाण मांडलेले असताना दुसरीकडे या तरुणाईने आणि कार्यकर्त्यांनी शांततामय मार्गाने संयम आणि आत्मविश्वासाने आंदोलनाचं वेगळं रूप साकारलं आहे. सोशल मीडियावर सध्या मुंबईतलं मराठा आंदोलन ही एक सकारात्मक ब्रँड बनत आहे. पारंपरिक पोशाखात हसतमुख, खेळात रमलेले, योगा करताना किंवा रील्स काढताना दिसणारे आंदोलनकर्ते एक वेगळीच ऊर्जा दाखवत आहेत. समाज म्हणून ही छबी रचनात्मक आणि शांततामय आंदोलनाची आदर्श उदाहरण ठरू शकते. या सर्व गोष्टींमुळे आंदोलकांचं मनोबल उंचावलं असलं तरी त्यांच्या मूळ मागणीपासून कोणीही ढळलेला नाही. आम्ही इथे मजा करण्यासाठी नाही, तर आमच्या हक्कासाठी आलो आहोत, असं स्पष्टपणे सांगताना ते खेळांच्या आणि योगाच्या माध्यमातून ताकद आणि एकजूट दाखवत आहेत.